आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंचं बोलणं गांभीर्यानं घेणार नाही। कालच ठाकरेंना गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्यात। फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात। शिंदेंच्या दाढीसह ते ज्या लंकेत गेले ती लंका पेटवणार। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा। नाही, लंका त्यांचीच आहे। आम्ही हनुमान आहोत सगळे। लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही। रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती। लंकेला नाही, तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत। तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत, हे लक्षात घ्या। त्यांना सांगा जाऊन, तो ऐकत असेलच ते आता। देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा आता जनताच मागते। त्यांच्याबद्दल वाईट वाटतं। 105 आमदार आले, पण 10 मार्क असताना 5 कमी केले आणि उपमुख्यमंत्री बनवलं। पुन्हा 2.5 मार्कांवर आणि 2 उपमुख्यमंत्री केले। सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला। 105 आमदार निवडून आले, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं। त्यांना काय केलं? 10 पैकी 10 मार्क, 5 मार्क कमी केले। सांगितलं डेप्युटी सीएम व्हा, 5 मार्क कमी। त्याच्यातून अजून अर्ध कमी करून 2.5 मार्कावर आणलं। 2 डेप्युटी सीएम बिचारे एका मार्कावर दोघांना बसले। मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे असे फोटो समोर आणू की शहाही विचार करतील की कुणाची नेमणूक केली? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा। की मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना गॅप दिलेली आहे। विश्रांती, जरा घाबरले आहेत ते, अस्वस्थ आहेत, झोप येत नाही त्यांना। कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडे येणार आहेत, बरं का, की अमित शहांना सुद्धा विचार करावा लागेल काय माणूस नेमलाय। माझ्यासोबत दगाफटका झाला, राजकीय वनवास मिळाला, पण आधीपेक्षा आता 10 पट जास्त लोकांचं प्रेम मिळालं। बीडमधील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले। 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही। मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झाला। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं विधान। 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही। त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात। तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही। असे आधी आलेले आहेत। आता सध्या मला कुठे जायला आवडेल हा चॉईस ला विलंब झालेला आहे। मनोज जरांगे सारथीच्या विद्यार्थ्यांवर भडकले। पीएचडीच्या मुद्द्यावर वेगळं उपोषण कशासाठी? तुमचं फक्त लग्न करण्यासाठी सुरू आहे। गरीब मराठ्यांबाबत तुम्ही काहीच बोलत नाही, जरांगेंनी खडसावलं। प्रस्तावित मसुद्यावर 17 तारखेपर्यंत आक्षेप मागितलेले, त्याचं निराकरण झाल्यावर फायनल ड्राफ्ट मंत्रिमंडळात पारित झाल्यावर विशेष अधिवेशन। बबनराव तायवाडेंची माहिती। तांत्रिक बाबी जरांगेंनी लक्षात घ्याव्यात असंही आवाहन। पंकजा मुंडे एक दिवस मनातील खतखत बाहेर काढतील। भाजपमध्ये ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या अशी परिस्थिती। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला? अशी खदखत जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे। त्या खदखतीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील।